नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण 40 साईज बोटनेक गळा प्लस डिझायनर गळ्याचं कटिंग पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील। चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी आधी मापे कोणकोणती आहेत ती पाहूया। इथे बघा, पूर्ण उंची आहे 14 इंच, छाती घेर आहे 40चा चौथा भाग हा 10 इंच प्लस 2 इंच, कंबर घेर आहे 37.5, बाहीची उंची आहे 5.5 इंच आणि फिटिंगला आहे 15.5 इंच। गळा मागील गळा आहे 11 इंच, पुढील गळा आहे 8.5 इंच। आता याच कटिंगसाठी आपल्याला शोल्डर गळा रुंदी आणि मुंडा किती घ्यायचं हे पाहायचं आहे। तर सुरुवातीला बघा, अगोदर आपल्याला पूर्ण उंची टाकायची आहे ब्लाऊजची पूर्ण उंची टाकण्यासाठी बघा, इथे आपण हे अस्तर घेतलेलं आहे आणि बॅक हुक आहेत, त्यामुळे इथे ओपन बाजूकडून आपल्याला ब्लाऊजची पूर्ण उंची टाकायची आहे। बॅक हुक असल्यामुळे ओपन बाजू घेतली। आता बघा, पूर्ण उंची आहे 14 इंच प्लस 1 इंच, असं 15 इंचावरती मार्किंग करायचं। इथे असा कपडा जर खालीवर असेल तर तो एकसारखा करून घ्यायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, आणि त्यानंतरच इथे पूर्ण उंची टाकायची आहे। पूर्ण उंची 15 इंच। 15 इंचावरती मार्किंग करायची आणि त्यावरतीच आपल्याला शोल्डर टाकायचा आहे। आता 10 इंचाची गडी आहे, त्यामुळे शोल्डर इथे 7.5 इंच, 7.5 इंच, गळा रुंदी 4 इंच। या शोल्डरवरतीच मुंडा टाकायचा आहे, मुंडा सुद्धा 7.5 इंच, आणि या मुंड्यावरती छाती घेर टाकायचा आहे। तर अशी आडवी लाईन आखायची, आडवी लाईन वरतीच आपल्याला छाती घेर टाकायचा आहे। छाती घेर आहे 40चा चौथा भाग 10 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे ते कपड्यावरती अवलंबून आहे। कपडा जर जास्त असेल तर 2 इंच घ्या आणि कमी असेल तर 1.5 इंच घ्यायचं। आता आपल्याला मागील मुंड्याचा आकार द्यायचा आहे। मागील मुंड्याचा आकार इथे 1.5 इंचावरती द्यायचा। बोटनेक असल्यामुळे मागील मुंड्याचा आकार देताना इथे 1.5 इंचावरती मार्किंग केली आणि मुंड्याला आकार दिला। त्यानंतर गळा रुंदी 4 इंच। आता इथे डबल गळा येतो। आता वरती 3 इंचांचा एक चौकोन आखायचा, म्हणजे उंचीला 3 इंच आणि रुंदीला 4 इंच असा चौकोन आखून घेतला आणि गोल आकार दिला, म्हणजे हा बोटनेक गळा झाला। आणि त्यानंतर आपल्याला अजून एक गळा टाकायचा आहे, तो थोडासा डिझाईन करायची आहे त्याला। तर ती कशी बघा, आता तिथून खाली 9 इंच घ्यायचं, वरच्या गळ्यापासून खाली 9 इंच घेतलं, 9 इंचावरती मार्किंग केली आणि रुंदीला 4 इंच घेतलं। परत 4 इंचाचा चौकोन आखून घ्यायचा आणि बघा, इथे थोडंसं असं सर्कलमध्ये डिझाईन करायची आणि त्यानंतर हा असा गळा। आता हा गळा आपण सर्वात शेवटी कटिंग करणार आहोत, त्यामुळे आता आपल्याला इथे गळा हा कटिंग करायचा नाही, फक्त हे बाहेरच्या बाजूने असं व्यवस्थित कट करून घ्यायचं। शेवटी मी तो गळा कट करून दाखवणार आहे। मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ आले की तुमच्यापर्यंत ते लवकरात लवकर मिळून जातील। आता बघा, अशा पद्धतीने आपण बॅक साईड म्हणजे कटिंग करून घेतली आणि ती आता इकडे बंद बाजूकडे ठेवायची, कारण बंद म्हणजे पुढचा जो भाग आहे तो बंद आहे, त्यामुळे आता ही बॅक साईड जी आहे ती अशा पद्धतीने आपल्याला उरलेल्या कपड्यामध्ये ॲडजस्ट करून घ्यायची। कप्सवाला पॅडेड ब्लाऊज आहे हा,
तर याला अजून एक लेअरचं अस्तर लागणार आहे पुढील भागाला. तर याला अस्तर म्हणजे जवळपास 1.5 मीटर लागतं. बघा हा भाग आपण जसाच्या तसा आपण घेतलेला आहे. आता ही झाली मागची उंची आणि मागच्या उंचीमध्ये अजून 1 इंच पुढच्या उंचीमध्ये, मागच्या उंचीपेक्षा पुढील उंचीमध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं. आता हा भाग काढून घ्यायचा. इथे लगेच गळ्याच्या रुंदीवरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं, गळा रुंदीवरती. आता बघा पुढील मुंड्याचा आकार देण्यासाठी सोपी पद्धत सांगते. बघा हा मागील मुंडा आहे, तर त्याच्या आतमध्ये अर्ध्या इंचावरती मार्किंग करायची आणि व्यवस्थित असा मुंड्याला आकार द्यायचा. म्हणजे कोणतंही मोजमाप न टाकता असा व्यवस्थित आकार इथे देऊन घ्यायचा. हा झाला पुढील मुंडा. आता पुढील गळा. पुढील गळा आहे 8 इंच. पुढील गळ्याला पण आपल्याला इथे पान गळ्याचा आकार द्यायचा आहे. तशा पद्धतीने पान गळ्याचा आकार दिला. आणि आता आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार कट करायचा आहे. तर बघा इथे बघा 4 इंचावरती, 4.25 इंचावरती मार्किंग करायची. खालून 5.5 इंचावरती एक मार्किंग करायची आणि तिथून असा प्रिन्सेस कटचा आकार इथे मुंड्यामध्ये म्हणजे जुळवायचा. आणि इकडे बटन पट्टीकडे अगदी पाव इंच आणि इकडे 1 इंच अशा पद्धतीने मार्किंग करून हा पॉइंट इथे 5.5 इंचाला जुळवून घ्यायचा. आणि आता हे जे अंतर आहे ते इकडे वाढवायचं 1 इंच. इथे मुंड्याच्या बाजूला अर्धा इंच आणि हे असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं. आणि बघा आता हे जे कमरेकडची साईड आहे ते अशी क्रॉसमध्ये जोडून घ्यायची, कारण इथे म्हणजे इथे क्रॉस पट्टी किंवा कोणता टक्स वगैरे येणार नाहीये प्रिन्स कट असल्यामुळे. आणि या प्रिन्स कटला कप्स असल्यामुळे आपण इथे क्रॉस पट्टी सुद्धा देणार नाही आहोत. त्यामुळे फिटिंग करताना इथे प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी पुढील बाजू आपण अशा पद्धतीने मागच्या बाजूला जुळवून घेतलेली. आता आपण जसं आखलेलं आहे तसं कट करायचं. आता हे पुढील भागाचे जे कटिंग आहे तेच फक्त आपल्याला डबल अस्तर लागणार आहे, कारण पॅडेड ब्लाउज असल्यामुळे या 2 भागाचं. तर बघा अशा पद्धतीने इथे असं आपण गळा ओपन करून पाहूया. तर बघा इथे असं पान गळा आहे पुढील भागामध्ये. पुढील गळा हा पान गळा आहे. आता आपण हे पाठीमागचा गळा सुद्धा आपण कटिंग करून पाहूया. हा अशा पद्धतीने आपला गळा इथे तयार होणार आहे. इथे तुम्ही असं एखादं म्हणजे रेडीमेड गोट लावू शकता किंवा इथं अशी पोटली बटन सुद्धा लावू शकता. आता आपण इथे पोटली बटन लावणार आहोत एवढ्या भागाला आणि इथे अशी नॉट लावणार आहोत आणि इथे हुक लूक येणार आहे. तर अशा पद्धतीने इथे आपलं 40 साईज बोटनेक प्लस डिझायनर गळ्याचं कटिंग झालेलं आहे. तर मैत्रिणींना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.